नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या टोमॅटो पिकाला कॅल्शियम बघू शकता, शक्ती कॅल्शियम नायट्रेट हे प्रोडक्ट आपण सोडत आहोत. तर आपण एका पंपासाठी आपण म्हणजे 2 पंप सोडणार आहोत. तर ही 5 किलोची बॅग आहे. तर ह्याच्यातला निम्मा घेतला म्हणजे 2.5 किलो. तर इथं बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण या पद्धतीनं बघू शकता हे काढून घेतलं का, कारण हे का थोडं विघरत नाही. तर त्याच्यामुळं आणि ड्रीप वॉटर आपल्याला ह्या आपल्या टोमॅटोला सोडायचा आहे. तर ह्याला 2.5 किलो आता 2-3 पंपामध्ये टाकून सोडणार आहोत आणि ती राहिलेला नंतर पुन्हा 2-4 दिवसांना अजून सोडून देणार आहोत. म्हणजे आपल्या ह्या टोमॅटो पिकाला फुटवा होईल आणि अतिरिक्त आपल्याला जी लागणारा जी वरती शेंड्यावर जी माल आहे तर हे माल पाकण्यासाठी सेटिंग होण्यासाठी थोडा ह्याचा फायदा होणार आहे. तर त्यासाठी आपण हे आज सोडून घेत आहोत. तर आता आपल्याला हा सोडायचा आहे. तर आपण आधी पंप भरून घेऊया आणि नंतर चालू करूया. तर मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये आधी टाकलं होतं आणि ह्याला थोड्या ह्या लाकडाच्या साह्यानं हलवलं होतं. आता ह्या डबक्याच्या साह्यानं आपण अंदाजे आपले 1-2 डबके ह्याच्यानं आपण ह्या आपल्या फवाऱ्यामध्ये टाकून घ्यायचे. अंदाजे 2-2 डबक्यांना 6 डबके होतील अशा हिशोबाने आपण काढून घेतलेले आधीच. तर 2 डबके टाकलेत. आता हे पंप भरून घ्यायचा आणि लाईट आली की डायरेक्ट सोडून द्यायचा. तर 3 फवारे आपण ह्या आपल्या 2000 रोपसंख्या असलेल्या ह्या प्लॉटमध्ये सोडणार आहोत. तर आपली ही रोपाची संख्या 2000 आहे. तर ह्याच्यासाठी आपण 3 पंप सोडतो दरवेळेस. तर ह्या वेळेस आपण 3 पंप सोडणार आहोत आणि आपला कॅल्शियमचा जे खात आहे तो खात आपण 2.5 किलो या हिशोबानं सोडायला लागलोत. तर ह्या 2 मिरच्याचे काखरे तर ह्याला पण जातो आहे त्याच्यामधलाच बरं का. आणि इकडं 9 बेड आहेत. तर असं 2000 रोपं आणि ही 2 बेड मिरच्याची ह्या अशा पद्धतीनं आपलं आजचं नियोजन चालू आहे. तर बघूया फुटवा होतो आहे का नाही होतो आहे. तर आपण थोडं वैदिकचं वापरायचं होतं, परंतु घरच्याला थोडं ते म्हणजे कसं होतं आहे की विश्वास बसत नाही. रासायनिकची सवय लागलेली आता आणि वैदिक म्हणजे रासायनिक सोडून वैदिककडं जायचं म्हणजे थोडं वेगळं वाटतं आहे. तर मी म्हणलं होतं की आपण SCTचं प्रोडक्ट आणूया. तर त्याने काही मनावर घेतलं नाही आणि ते हेच खात घेऊन आलीत. तर असू द्या, चला आणला तर ते आपण सोडून घेऊया ते SCTचं. नंतर आपण बघूयाच. प्लॉट थोडा खराब झाल्यानंतर त्यांना विश्वास बसण्यासाठी आपण नंतर आणून तो वापरूया प्रोडक्ट. नंतर तुम्हाला मी सांगेन की त्या प्रोडक्टनं नेमकं काय फरक पडतो आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या टोमॅटो पिकाला कॅल्शियम नायट्रेट असं थोडं खराब झाल्यानंतर सोडला का ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सोडला जर असेल तर ह्यानं फरक पडतो का ते पण सांगा, कारण कृषी दुकानदारांनी आपल्याला दिलेलं आहे ती सध्या. तर ह्याचा रिझल्ट आपण बघूया नंतर. तर 5 किलो दिला आहे, तेवढा सोडल्याच्या नंतर आपल्याला कळणार रिझल्ट. तर कोण सोडला आहे कॅल्शियम नायट्रेटचा खात ते पण सांगा, म्हणजे फरक पडतो का नाही, म्हणजेच आपल्याला दुसऱ्या वेळेस थोडा जास्तीचा डोस देता येईल. तर बघू शकता ही सेटिंग व्हायला लागली, यासाठी आपलं हे नियोजन आहे. आणि माल पण